श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर कायम राहील. पैसा कमविण्यासाठी मिठाचा करा हा सोपा उपाय. मंडळी, पैसा कमवण्यासाठी मिठाचा करा हा सोपा उपाय. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर कायम राहील. तुमच्या आयुष्यात असलेले आर्थिक संकटे कायमचे निघून जातील. तुमच्या घराला लागलेले आजारपण कायमचे दूर होतील. मिठामुळे तुमचा तणाव आणि तुम्हाला आजारांपासून मुक्ती मिळेल. जेवणामध्ये जर मीठ नसेल तर त्या जेवणाची चव बिघडते. म्हणून स्वयंपाकामध्ये मीठसुद्धा खूप गरजेचे आहे. तसेच वास्तुशास्त्रामध्ये मीठ खूप महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात शुक्रवारी मिठाचा उपाय कसा केला पाहिजे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात मिठाचे खूप महत्त्व आहे. घरात मीठ कोणत्या डब्यात ठेवले जाते हे सुद्धा महत्त्वाचे आहे. मीठ कधीच स्टील किंवा लोखंडाच्या डब्यात ठेवू नका. मीठ नेहमी काचेच्या डब्यात ठेवले पाहिजे, कारण यामुळे मिठाला आर्द्रता येत नाही आणि त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहील. वास्तुशास्त्रात मिठाचा उपाय आपण बऱ्याच ठिकाणी करतो. तुमच्या घरातील व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी असेल तर रात्री त्या व्यक्तीच्या बाजूला तुम्ही एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवा. एका आठवड्यानंतर ते मीठ बदलून टाकावे. यामुळे त्या व्यक्तीला आराम मिळेल आणि त्याच्यावर जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाईल. लगेच त्या व्यक्तीला आराम मिळेल. रात्री झोपताना पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुवून घ्यावे, कारण दिवसभराचा ताण कमी होतो आणि राहूकेतूच्या दुष्ट प्रवाहातून व्यक्तीला मुक्ती मिळते आणि रात्री शांत झोप लागते. मिठाचे अजून बरेच उपाय आपण घरात करतो. जर घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागली तर त्याच मिठाने त्याची दृष्ट काढली जाते. तुम्हाला जर काही मानसिक तणाव असेल तर आंघोळ करताना त्या पाण्यात थोडे मीठ टाका. याने तुम्हाला आराम मिळेल आणि थकवा निघून जाईल. एका कागदाच्या पुडीमध्ये मीठ बांधून ठेवा. ती पुडी अशा जागी ठेवा जी कोणालाच दिसणार नाही. यामुळे घरात पैसा कायम टिकून राहील आणि तुम्हाला कधीच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार नाही. तुमच्या घरात नेहमी सुखशांती राहील. कागदाच्या पुडीत मीठ बांधून ठेवल्याने तुमचे लग्नसंबंधीचे कोणताही समस्या लवकरच दूर होतील.